आज मातृत्व हा केवळ वैयक्तिक अनुभव राहिलेला नाही, तो लोकसंख्येचा बदलता पॅटर्न, कार्यक्षेत्रातील टिकावाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्थेचा प्राधान्यक्रम आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेला महत्त्वाचा घटक बनला आहे. तरीही काळ बदलला, परिस्थिती बदलली, तरी आईचे प्रेम मात्र आजही तितकेच निस्वार्थी आहे. आजची आई स्वतःची स्वप्न पाहते, निर्णय घेते आणि त्याच वेळी आपल्या मुलासाठी जगते. त्यामुळेच बदलत्या काळात मातृत्वाचे स्वरूप बदलते असले तरी त्यामागील भावना मात्र कायम तशाच राहिल्या आहेत. आधुनिक मातृत्वात शारीरिक, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत. या जबाबदाऱ्या महिलेला अधिक सक्षम बनवतात, मात्र त्या पार पाडताना तिला सामाजिक, कौटुंबिक, मानसिक आणि शारीरिक अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. बदलती कुटुंब व्यवस्था, स्त्री आणि बाळाचे आरोग्य याबाबत डॉक्टर निरुपमा सखदेव यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले असून आधुनिक मातृत्वातली आव्हाने आणि त्यावरील उपायांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आभासी जगातला तुमचे फेसबुकवरचे फ्रेंड्स तुमच्या मदतीला येत नाहीत. आता याच्यावर ऑब्जेक्शन घेणारी मंडळी असंही म्हणतील की आता त्याच्यासाठी रोबो निर्माण केलेत. पण शेवटी रोबो काय करू शकतो आणि प्रत्यक्ष माणूस काय करू शकतो याची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये मोबाईलला फोनचं स्थान देणं महत्त्वाचं आहे, किंवा त्याला कम्प्युटर म्हणून वापरणार असाल तर तो कम्प्युटरच राहायला पाहिजे. तो तुमचा मित्र होऊ शकत नाही, तो तुमचा सखा होऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यावर पुस्तकं वाचू शकाल, पण ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे सांगायला तुमच्या समोर व्यक्ती पाहिजे. तरच तुम्ही स्वतःला व्यक्त होऊ शकता आणि तरच तुम्हाला त्या पुस्तकातून काय कळलंय, तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल काय वाटतंय याच्याबद्दल तुम्ही व्यक्त झालात ना, तरच तुमची व्यक्तिमत्व समृद्ध होऊ शकतं. त्यामुळे मोबाईलला मोबाईलच ठेवलं पाहिजे. जे दारू काय किंवा सिगरेट काय ही व्यसनाची जुने घटक झाले किंवा जुने पद्धती झाल्या. आता सगळ्यात त्रास देणारं आणि अतिशय काळजी करायला लावणारं व्यसन कशाचं आहे तर मोबाईलचं. म्हणजे कन्सल्टिंगमध्ये पेशंट दाखवायला येते, आईला बघायला लागल्यानंतर ते बाळ, दुसरं मोठं बाळ जे असतं ते रडायला लागलं की लगेच त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मी कितीतरी वेळा माझ्या कन्सल्टिंगमध्ये छोट्या मुलांची पुस्तकं ठेवली आहेत, चित्रांची पुस्तकं ठेवली आहेत, पण त्या मुलांना घरी जर का पुस्तक बघायची सवय असेल तरच ते बाळ पुस्तक बघतं. नाहीतर पहिल्यांदाच जे बाळ पुस्तक बघतंय त्याला त्याची गोडीच वाटत नाही, तो लगेच मोबाईलकडे वळतो. मोबाईल काय करतो, मोबाईलवरचे स्क्रीन हे तुमच्या मेंदूला इतके जास्त स्टिम्युलेशन देतात, म्हणजे त्याच्यात रंग असतात, त्याच्यात आवाज असतात, त्याच्यात हलणारी पात्र असतात. त्यामुळे तुमचे डोळे, तुमचे कान आणि तुमचं चित्त या सगळ्या संवेदना ते असं कॅच करून ठेवतं. पण त्याला प्रतिसाद देण्याचा कुठलाही मार्ग त्याच्यात उपलब्ध नाही. पुस्तक किंवा हे तसं करत नाही. पुस्तक तुम्हाला इमेजेस दाखवतं, पुस्तक तुम्हाला गोष्ट सांगतं, पण पुस्तक तुम्हाला प्रतिक्रियेला वाव देतो. या अशा तऱ्हेच्या सतत स्क्रीनकडे बघण्याने तुम्ही तुमच्या एकूण भावना व्यक्त करण्याची जी काही तुमची कौशल्य आहेत, जी काही क्षमता आहे ती तुम्ही विसरून जाताय. त्यामुळे मग ऑटिझमसारख्या गोष्टी वाढल्यात. कारण मुलांना एखाद्या सादाला प्रतिसाद देण्याची सवयच राहिली नाही. ते डमपणे, नुसते मख्खपणे स्क्रीनकडे बघत राहतात. ती वेगवेगळी कॅरेक्टर येतात, जातात, एक एपिसोड संपतो, दुसरा एपिसोड सुरू होतो, तरी ते मूल तसंच कोचावर बसलेलं राहील, खुर्चीत बसलेलं राहील आणि स्क्रीनकडे बघत राहील. आपल्याला प्रगतीमुळे अशा तऱ्हेची अधोगती नको आहे. मातृत्व ही खूप सुंदर आणि भावनिक अनुभूती आहे. मात्र आई बाबा होण्यापूर्वी त्यासाठी योग्य तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे. बदलत्या जीवनशैलीत गर्भधारणा, आहार, आरोग्य तपासण्या आणि मानसिक तयारी याबाबत माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळं आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहू शकते. यामुळेच भावी पालकांनी मातृत्वाकडे जबाबदारीने आणि सहजतेने पाहणे गरजेचे असल्याचं डॉक्टर सायली पाटील यांनी सांगितलं. पाहूया त्या काय म्हणाल्या. आजकाल आमच्याकडे खूप सारे पेशंट येतात, रिपोर्ट्स घेऊन येतात. महिलांच्या प्रॉब्लेम्स असतात, पुरुषांच्यात प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे 10 वर्ष, 8 वर्ष बाळ होत नाही. पण आपण ह्या गोष्टीला अगदी मुळाशी जाऊन समजून घेणं फार गरजेचं आहे की ह्याचं मूळ कुठं आहे.
मूळ आम्हाला अशा ठिकाणी सापडतं की नातेसंबंधात प्रॉब्लेम्स असतात. स्त्रीचं तिचं स्वतःवरतीचा विश्वास कमी असतो, तिच्यात कॉन्फिडन्स कमी असतो, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य कमी असतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण अ, आपला प्रवास जीवनाचा हा जो काही आहे, जसं लग्न होणं, पुढे आई-बाबा होणं, हा जो काही जीवनाचा प्रवास आहे, हा कुठेतरी खुंटतो किंवा तटतो आणि स्टक झाल्यासारखं वाटायला लागतं पेशंटला, की मॅडम आता काहीच होत नाहीये. असे पेशंट येतात. काही पण करा, पण आम्हाला मूल होण्यासाठी मदत करा किंवा काय आम्ही करू शकतो? तर ह्याला समजून घेणं फार गरजेचं आहे, की मूल होणं किंवा मातृत्व मिळणं एका स्त्रीला, एखाद्या कपलला बाळ होणं, हे तुमच्या आयुष्यातला उन्नतीचा प्रवास आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या हृदयाचीही उन्नती आहे. जसं की आपण पूर्वतयारीचं म्हटलं, तर ही पूर्वतयारी कुठून करावी लागते? जशी 10वी बोर्डाची परीक्षा मला परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी मला 8वीतून तयारी करावी लागते. तर बाळ होण्यासाठी खरी तयारी ही त्या मुलाच्या आणि मुलीच्या चारित्र्याच्या घडणापासून चालू होते. जसं आपण म्हणतो, की मुलगा वयात आला किंवा मुलगी वयात आली, तर वयात आल्यानंतर तुमच्या कॅरेक्टर फॉर्मेशनमधूनच ठरवतं, की तुम्ही कसे पालक बनणार आहात. एक उत्तम पालक बनण्यासाठी उत्तम चारित्र्याची आवश्यकता असते. मग हे उत्तम चारित्र्याची घडण आमची खरंच होते का आजकाल? हेही आपण स्वतः बघणं, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची होते का तरुण वयात, हे बघणं गरजेचं आहे. असा विचार घेऊन येतात, की सगळ्यांना बाळं होतात, म्हणून आम्हाला बाळ व्हायला हवंय? का आमचा बाळ होण्यामागचा ईश्वराचा, परमेश्वराचा उद्देश ह्या मानवी जीवनामध्ये काहीतरी वेगळाच आहे? कशासाठी मातृत्व ईश्वरानं बनवलंय, हे देखील समजणं गरजेचं आहे. तर मातृत्व हा आपल्या जीवनातला उन्नतीचा प्रवास आहे. ज्या वेळेला आई होतो किंवा ज्या वेळेला एखादा मुलगा बाबा होतो, त्यावेळेला त्याच्या हृदयाचा विकास व्हायला सुद्धा मदत होते. संयम, करुणा, प्रेम, दया, क्षमा हे गुणांची सुद्धा विकास व्हायला सुरुवात होते. मग याचा अर्थ असा आहे का, की ह्या गुणांची आपल्यामध्ये कमतरता आहे? बिलकुल नाही. पण ह्या गुणांची पूर्णता करण्यासाठी सुद्धा आपल्याला जशी अ, अ, आरोग्याविषयी आपण काळजी घेतो, तशी आपल्या मानसिक आरोग्याविषयी आणि आध्यात्मिक आरोग्याविषयीही आपण अवेअर असणं, जागृत असणं गरजेचं आहे. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि करिअरला प्राधान्य दिल्यामुळे अनेकांचे विवाह उशिरा होत आहेत. उशिरा लग्न झाल्यास गर्भधारणा उशिरा होते आणि त्याचा परिणाम काही वेळा बाळाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही जन्मजात दोष किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य वयात विवाह आणि मातृत्वाचा विचार करणे तसेच गर्भधारणेपूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असल्याचं डॉक्टर आशा शितोळे यांनी सांगितलंय. म्हणजे माझे खूप पेशंट्स तसे हे झालेले आहेत, कन्फ्यूज झालेले आहेत नुसत्या काउन्सिलिंगवर. त्यानंतर त्यांना थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनबद्दल आपण माहिती दिली, थोडं बॉर्डरलाईन वेट लॉस किंवा हेल्दी डाएट आणि या हजबंड वाईफ कम्युनिकेशन कसं पाहिजे, तर या पद्धतीनं थोडं काउन्सिलिंग केल्यानंतरसुद्धा त्यांचे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात. आणि यानंतर जर का एक 3-4 महिने वाट बघून जर का त्यांना आपण आपल्या पद्धतीने ह्या सिम्पल वेनी सुरुवातीला जर का ट्रीटमेंट देऊन म्हणजे काउन्सिलिंग करून ट्रीटमेंट देऊन जर प्रेग्नन्सी नाही राहिली, तर मग इन्व्हेजिव्ह मेथडकडे जायला काहीच हरकत नाही. पण डायरेक्ट IVF किंवा डायरेक्ट IUI वगैरे अशा ज्या काही ट्रीटमेंटसाठी हल्लीचं जनरेशन जे पुढे जातं, तर ते योग्य नाही. आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की समजा खरोखरच प्रेग्नन्सी राहत नसेल, म्हणजे फिमेलमध्ये कंप्लीट ट्यूब्स डॅमेज झालेल्या असतील, तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप कमी असतात, म्हणजे नाहीच, ऑलमोस्ट नाहीच. तर अशा वेळेला IUIचा आपण प्रेफरन्स देतो. पण IUIमध्ये सुद्धा मला आणखीन एक सजेशन आहे की IUI करू देत, एक सायकल केलं, 2 सायकल केलं, फेल्युअर गेलं, तर नेक्स्ट ह्याला काय करायचं की शक्यतो ॲडॉप्शनचा विचार करावा, जेवढा लवकर होईल तेवढा. कारण कसं, आपण जो IUIला पैसा घालतो, तोच पैसा एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊन त्याच्या नावाने ठेवून त्याला आपल्या घरात मोठं करून
आपलं नाव देऊन मोठं करून जो काही एक आनंद असतो तो वेगळाच असतो. तर अशा पद्धतीने जर का आपण मॅनेजमेंट केली वंध्यत्वाची तर आपल्याला म्हणजे प्रेग्नन्सी सिम्पल वेनी प्रेग्नन्सी राहायलासुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. आणखी ॲडॉप्शन नंतरचा मिळणारा आनंद हाही वेगळा असतो. सरोगसी ही आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाची पद्धत असून ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकरित्या मूल होणं शक्य नाही त्यांच्यासाठी ती एक पर्याय ठरू शकते. अशी माहिती देताना डॉक्टर श्वेता पत्की यांनी सांगितलं की आता सरोगसी म्हणजे काय याबद्दल आपल्याकडे सिनेमामुळे मालिकांमुळे खूप गैरसमजुती आहेत. तर ह्याची आपण थोडी सायंटिफिक माहिती आणि भारतात ते सध्या कशा पद्धतीनं केलं जातं हे बघूया. सरोगसी म्हणजे एखाद्या महिलेच्या युट्रसमध्ये जर प्रॉब्लेम असेल आणि काही कारणानं तिला प्रेग्नन्सी अचीव होत नसेल तर अशा वेळी त्या महिलेची अंडाशयामधली एग्स घेतली जातात, मिस्टरांचे स्पर्म घेतले जातात, गर्भ बनवले जातात आणि ते गर्भ आपण एका दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात सोडतो आणि ती महिला ही 9 महिने तिच्या गर्भाशयात हे अपत्य वाढवते आणि डिलिव्हरीनंतर कायदेशीररित्या ते अपत्य ह्या ॲक्च्युअल पेरेंट्सचा जेनेटिक पेरेंट्सना ते अपत्य सोपवते. ह्या प्रोसेसला सरोगसी म्हणतात. आता कुठल्या महिलांना ह्याची गरज लागते? सर्वप्रथम बऱ्याच महिलांमध्ये असं दिसून येतं की लहानपणी कुठली तरी सर्जरी गर्भाशयावर झाली आहे आणि त्यामुळे गर्भाशय पूर्णपणे डॅमेज झालेलं असतं. काही महिलांना त्यांच्या टीनेजमध्ये किंवा कॉलेजमध्ये वगैरे TB झालेला असतो आणि TBमुळे डॅमेज झालेलं गर्भाशय हे म्हणजे पूर्णपणे निकामी झालेलं असतं. ते कितीतरी सर्जरी तुम्ही करा, कितीही गोळ्या औषधं, ते ठीक होतच नाही आणि मग अशावेळी प्रेग्नन्सी एकतर राहत नाही किंवा राहिली आहे प्रेग्नन्सी आणि खूप अनेकदा ॲबॉर्शन वगैरे झालेत, असे प्रकार घडतात. मग आम्ही सरोगसी करा म्हणून सांगतो. अनेक महिलांमध्ये वेगळे शारीरिक आजार असतात, म्हणजे खूप सिव्हिअर BP असतं, किडनीचे काही समस्या असतात, ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर असतात, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर असतात. तर अशा महिलांना मेडिकली सांगितलेलं असतं की प्रेग्नन्सीचा चान्स घेऊ नका. तर अशा वेळी देखील आम्ही सरोगसी करा म्हणून सांगतो. भारतात त्याचा खूप कडक कायदा आलेला आहे. अल्ट्रुइस्टिक सरोगसी आपण करू शकतो, म्हणजे ती सरोगेट महिला ही तुमच्या ओळखीतली पाहिजे. तिला केवळ पैशाचं लालूच देऊन हे आपण काम करून घेऊ शकत नाही. त्याचबरोबर पहिलं अपत्य जीवित असेल तरी देखील तुम्ही सरोगसी करू शकत नाही. तर व्यवस्थित कायद्याच्या कोशात बसून आपण हे सरोगसी तंत्रज्ञानाचा वापर देखील करून अनेक जोडप्यांना आजपर्यंत अपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेला आहे. मासिक पाळी सुरू होताना मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक असे अनेक बदल होत असतात. त्यामुळे या काळात मुलींना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि पौष्टिक आहार मिळणं अत्यंत गरजेचं आहे. पालकांनीही या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून मुलींशी मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक असल्याचं डॉक्टर उज्ज्वला पत्की यांनी सांगितलं. आज मी माझ्या ज्या छोट्या मैत्रिणी आहेत, म्हणजे आत्ता नवीन पाळी सुरू झालेल्या, त्यांच्यासाठी एक 2 मिनटं माहिती सांगणार आहे. मुलींनो, हे बघा, आपल्या शरीरामध्ये अशी गर्भाशयाची पिशवी असते. दोन्हीकडे 2 नलिका आणि 2 अंडाशयाच्या पिशव्या असतात. आता इंग्लिशमध्ये सांगायचं तर हे युट्रस आणि ह्या ओव्हरीज असतात. आपण जसं वयात येतो तसं मुलींच्या शरीरात बदल होतो. बदल म्हणजे काय दिसून येतं तर ब्रेस्टची वाढ व्हायला लागते, आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये केस यायला लागतात आणि आपलं ओव्ह्युलेशन सुरू होतं. ओव्ह्युलेशन म्हणजे अंड्यांची निर्मिती. ह्या अंड्याच्या पिशवीतलं अंड बाहेर पडून हे नलिकेतनं इथे आलं की आपली साधारण MC सुरुवात होते. आता ही MCची सुरुवात 9 ते 13 वर्षाच्या कालावधीत कधीही होऊ शकते. आजकाल MC सुरू व्हायचं वय लवकर आलं आहे. मग MC नवीन सुरू झालेल्या मुलींना अनेक शंका मनात असतात. त्याबद्दल मी थोडक्यात सांगते. पहिली गोष्ट म्हणजे कुणाची MC कधी सुरू होईल हे आपल्याला अंदाज देता येत नाही. प्रत्येकीचं वयात येण्याचं वय हे वेगवेगळं असतं. जसं पाळी बंद होण्याचं वय हे प्रत्येक वयस्कर बाईचं वेगवेगळं असतं. दुसरी गोष्ट, ह्या वयात येणाऱ्या मुलींनी आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स ह्याचं भरपूर सेवन केलं पाहिजे. कॅल्शियमसाठी दुधाचे पदार्थ, प्रोटीनसाठी मोड आलेली कडधान्य आणि नॉनव्हेज जर घरात चालत असेल तर, आणि व्हिटॅमिन्ससाठी फ्रेश भाजीपाला आणि सॅलेड, ज्याला कोशिंबीर आपण म्हणतो, ह्या गोष्टींचं सेवन, दूध हे तर अतिशय महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात फास्ट फूड आणि विकतचे पदार्थांचं सेवन करू नये. दुसरं म्हणजे नियमित व्यायाम करावा. आता MC सुरू झाली की प्रत्येक मुलीची महिन्याच्या महिन्याला येईलच असं नाही.
कारण हे जे अंड फुटायची प्रक्रिया आहे ही छोट्या वयामध्ये मासिक तत्वावर होत नाही. कधी कधी पहिली MC येते, मग 2-3 महिन्याची गॅप पडते, मग परत सुरळीत सुरू होतं. कधी कधी पहिली MC येते आणि वर्षाची सुद्धा गॅप पडते. मग अशा काळामध्ये आपण योग्य तो डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं. तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता. ह्या काळामध्ये आपल्या प्रायव्हेट पार्ट्सची म्हणजे योनिमार्ग आणि आजूबाजूचे प्रायव्हेट पार्ट ह्याची स्वच्छता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पाणी भरपूर पिणं, लघवीला वारंवार जाणं हे पण ह्या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे युरिन इन्फेक्शन्स होत नाहीत. आणि आपल्याला जर काही तक्रारी ह्या वयात आल्या तर आपल्या आईसोबत किंवा आपल्या आईवडिलांसोबत योग्य त्या डॉक्टरांचं मार्गदर्शन अवश्य घ्या आणि होणाऱ्या ह्या शरीरातल्या बदलाला अत्यंत पॉझिटिव्हली घेऊन आनंदाने त्या बदलाचा स्वीकार करा. मातृत्व आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये टेक्नॉलॉजीची भूमिका वाढत असली तरी तिचा योग्य वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर निरुपमा सखदेव यांनी सांगितलं. मोबाईल आणि इतर डिजिटल साधनांचा अतिरेक झाल्यास गर्भवती महिलांच्या आरोग्यावर तसेच लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या मर्यादित आणि योग्य वापर करताना आईने स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचंही त्या म्हणाल्या. आपण जसं बघितलं की बदलत्या जीवनशैलीत महत्त्वाचा फरक जाणवतो की खेडेगावातल्या किंवा लहान शहरातल्या मुली त्या मानाने शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम असतात, कारण त्या स्वतःच्या शरीराचा योग्य वापर करतात, किंवा रादर मी म्हणेन त्यांच्या जीवनशैलीत अजूनही शारीरिक क्षमतेची गरज आहे. त्यामुळे बराच लांब लांब चालत त्या शाळेत येतात मुलंसुद्धा, त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता जास्त चांगली राहते. या उलट शहरातली मुलगी जरा मोठी होत नाही की नाही तोपर्यंत स्कूटर चालवायला शिकते आणि थोडंसुद्धा चालण्याची सवय तिला राहत नाही. याचा दुष्परिणाम असा होतो की तिला कुठल्याही तऱ्हेचा स्टॅमिना, शारीरिक क्षमता जी आहे ती डेव्हलप होत नाही. थोडासा जरी ताण पडला, मग अगदी तो पाळीसारखा जरासा पाळी येण्याचा सुद्धा प्रसंग असो, लगेच तिला ब्लड प्रेशर कमी होऊन चक्कर येऊ शकते, किंवा रक्ताचं प्रमाण तिच्या शरीरात कमी असतं. जेव्हा खायला प्यायला मुबलक आहे, पण तुम्हाला जर का कडकडून भूकच लागत नसेल तर मग ते अन्न पचत नाही. त्यामुळे खेडेगावांमध्ये अजून तरी मुलींची शारीरिक क्षमता त्यांच्या शारीरिक हालचालींमुळे टिकून आहे. अधिक चांगलं आणि ताजं अन्न त्यांना खायला मिळतं आहे. पण दुर्दैवाने मोबाईलचा जो काही प्रादुर्भाव मोठ्या गावात झाला आहे तो तेवढ्याच तडफेने छोट्या छोट्या खेड्यांमध्ये पोचलेला आहे. त्याचे फायदे जसे आहेत तसे हे तोटे मात्र लगेच दिसायला लागलेत. त्यामुळे ज्या काही चांगल्या प्रदूषण विरहित हवेचा त्यांना फायदा मिळतो आहे खेड्यांना, किंवा मोकळ्या हवेत फिरण्याचा जो काही त्यांना नैसर्गिकपणे व्यायाम होतो आहे घरं आणि शाळा लांब लांब असल्यामुळे, तो त्यांनी टिकवून धरला पाहिजे. गर्भधारणा आणि मातृत्वासाठी योग्य पूर्वतयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असे सांगताना डॉक्टर सायली पाटील यांनी मार्गदर्शन केलं. काही दाम्पत्यांना नैसर्गिकरित्या मूल होण्यास अडचणी येतात, मात्र वैद्यकीय प्रगतीमुळे उपचारांच्या माध्यमातून मातृत्वाचा आनंद मिळवता येतो. त्यामुळे मूल न होणं ही निराशेची गोष्ट नसून योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेतल्यास मातृत्व मिळवणे हा एक सकारात्मक आणि उन्नतीचा प्रवास ठरू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. पाहुयात डॉक्टर सायली पाटील काय म्हणाल्या. आजकाल आमच्याकडे खूप सारे पेशंट येतात, रिपोर्ट्स घेऊन येतात. महिलांच्या प्रॉब्लेम्स असतात, पुरुषांच्यात प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे 10 वर्ष 8 वर्ष बाळ होत नाही. पण आपण ह्या गोष्टीला अगदी मुळाशी जाऊन समजून घेणं फार गरजेचं आहे की ह्याचं मूळ कुठं आहे. मूळ आम्हाला अशा ठिकाणी सापडतं की नातेसंबंधात प्रॉब्लेम्स असतात. स्त्रीचं तिचं स्वतःवरतीचा विश्वास कमी असतो, तिच्यात कॉन्फिडन्स कमी असतो, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य कमी असतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण आपला प्रवास जीवनाचा हा जो काही आहे, जसं लग्न होणं, पुढे आई बाबा होणं, हा जो काही जीवनाचा प्रवास आहे हा कुठेतरी खुंटतो किंवा तटतो आणि स्टक झाल्यासारखं वाटायला लागतं पेशंटला की मॅडम आता काहीच होत नाहीये. असे पेशंट येतात, काही पण करा पण आम्हाला मूल होण्यासाठी मदत करा किंवा काय आम्ही करू शकतो. तर ह्याला समजून घेणं फार गरजेचं आहे की मूल होणं किंवा मातृत्व मिळणं एका स्त्रीला, एखाद्या कपलला बाळ होणं हे तुमच्या आयुष्यातला उन्नतीचा प्रवास आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या हृदयाचीही उन्नती आहे.
जसं की आपण पूर्वतयारीचं म्हटलो तर ही पूर्वतयारी कुठून करावी लागते? जशी 10वी बोर्डाची परीक्षा मला परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी मला 8वीतून तयारी करावी लागते. तर बाळ होण्यासाठी खरी तयारी ही त्या मुलाच्या आणि मुलीच्या चारित्र्याच्या घडणापासून चालू होते. जसं आपण म्हणतो की मुलगा वयात आला किंवा मुलगी वयात आली, तर वयात आल्यानंतर तुमच्या कॅरेक्टर फॉर्मेशनमधूनच ठरवतं की तुम्ही कसे पालक बनणार आहात. एक उत्तम पालक बनण्यासाठी उत्तम चारित्र्याची आवश्यकता असते. मग हे उत्तम चारित्र्याची घडण आमची खरंच होते का आजकाल? हेही आपण स्वतः बघणं, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची होते का तरुण वयात हे बघणं गरजेचं आहे. असा विचार घेऊन येतात की सगळ्यांना बाळ होतात म्हणून आम्हाला बाळ व्हायला हवंय का? आमचा बाळ होण्यामागचा ईश्वराचा, परमेश्वराचा उद्देश ह्या मानवी जीवनामध्ये काहीतरी वेगळाच आहे. कशासाठी मातृत्व ईश्वरानं बनवलंय हे देखील समजणं गरजेचं आहे. तर मातृत्व हा आपल्या जीवनातला उन्नतीचा प्रवास आहे. ज्या वेळेला आई होतो किंवा ज्या वेळेला एखादा मुलगा बाबा होतो, त्यावेळेला त्याच्या हृदयाचा विकास व्हायला सुद्धा मदत होते. संयम, करुणा, प्रेम, दया, क्षमा हे गुणांची सुद्धा विकास व्हायला सुरुवात होते. मग याचा अर्थ असा आहे का की ह्या गुणांची आपल्यामध्ये कमतरता आहे? बिलकुल नाही. पण ह्या गुणांची पूर्णता करण्यासाठी सुद्धा आपल्याला जशी आरोग्याविषयी आपण काळजी घेतो, तशी आपल्या मानसिक आरोग्याविषयी आणि आध्यात्मिक आरोग्याविषयीही आपण अवेअर असणं, जागृत असणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स दिसून येतात. ॲक्सेप्टन्स नसतो. स्त्रीला पुरुषांचा ॲक्सेप्टन्स नसतो, पुरुषांना स्त्रियांचा ॲक्सेप्टन्स नसतो, नवीन लग्न झालेल्या मुलगीला त्या घराचा ॲक्सेप्टन्स नसतो. तर अशा ॲक्सेप्टन्स नसणाऱ्या गोष्टींमध्ये शरीर गर्भधारणेला खरंच प्रतिसाद करू शकेल का? ही खूप बारीक आणि सूक्ष्म गोष्ट आहे की जी मी आज तुम्हा सर्वांना सांगत आहे. या सूक्ष्म गुणांचा विकास करणं ही सुद्धा वंध्यत्वाची चिकित्सा करणंच आहे. जसं आपण शरीराला दुरुस्त करतो तसे अंतर्मनालाही आपण दुरुस्त करायला हवं. जोपर्यंत त्या गोष्टीवरही विकास होणार नाही तोपर्यंत ह्या अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या समाजामध्ये कमी होणार नाही.